रान चांगलं झालंय, रानाबद्दल काय रान ही बी वाढ बी चांगली आहे. वाढ चांगली आहे, पण व्हेरिएशन दिसायला व्हेरिएशन जास्त पेरल्यामुळे. ही जर लागवड असतं तर सरसकट माझ्या नाही एक एवढं. नंबर आला असता. माझ्या इथं नाही केलं. उगाच काहीतरी केलं. दाटमध्ये कसं तुमचं झालं दाट, हां, त्यामुळे व्हेरिएशन एवढं. मला दाट नाही एवढं. आता मला सांगा, ह्या कांद्यात किती अंतर आहे? भरपूर अंतर आहे. ही अंतर भरपूर ही लहान, ही मोठा, हा लहान. आहे. बघा, ही लहान एक राहते कांदा. ही वाढत झाली नाही. म्हणजे आपण जरी म्हणलं तसं व्हेरिएशन म्हणलं तरी हां, बी कुठलं आहे तुमचं? हे हीच आहे ना. पंचगंगा नाही नाही, एलोरा माझं तेच आहे, पण मी घरी तयार केलं नाही. ह्या कांद्यांना किती पेच आहे? त्याला हां, ते मोठावाला पाहिजे, घेर भरपूर धरा पाहिजे. किती पेच आहे ह्या कांद्याला? आणि तुम्हाला जुडीतलं सुद्धा कांदा मोठा दाखवा. आता ह्याला किती कमी अंतर आहे? ठीक आहे ना. कसं झालं की दोन्ही कांदा दोन्ही सामान येतं. आता ह्या ही 3 कांदा असून सुद्धा इथं मोठा आहे. आहे का? इथं 3 असून हा मोठा आहे. तेव्हा ही 3 4 कांदा सगळं सारखं आहे. सारखं आहे. पण पेस असून सुद्धा काही कांदा लहान आहे. पुढं आहे तर सगळं ना. अहो त्यात सुद्धा आता ते आहे मिक्सिंग करायला. मला तर त्यामध्ये थोडंसं आता मी म्हणतो मी घरचं गेल्या वर्षीपासून मी आता बुडकी आणणार आहे. म्हणजे तुमचं घरचं बी आहे, त्याच्यामुळे तुमच्यात व्हेरिएशन नाही काय. आणि माझ्यात आणि पाकडताना ते पुढचं जे निघतंय का बुसकड जरा बारीक निघालं मी ते पूर्ण छाटून बाहेर काढतो. म्हणजे शेतकऱ्यांनी आपलं बी तयार करायलाच पाहिजे कंपनीवर. सोयाबीनचं सुद्धा मला करायचं होतं ह्या वर्षी, पण ते सोयाबीनचं ह्या वर्षी ते पाऊस न पडल्यामुळं ते फुल बी भरलं नाही. काय कांद्याला तर पाण्याची गरजच नाही. गरज नाही बघा, ह्या कांद्याला पाण्याची गरज नाही. काय गरज आहे सांगा त्याला? ह्याला गरज नाही, ह्याला गरज नाही. काय पांदा 30 पातीवर 32 पातीवर आहे. काय 10-12 वर आहे. त्याचं काय गरज नाही बघा, तिथं कांद्याला त्या गरज नाही पाणी. ते केलं तर ते फकडी होत आहे. आता ह्या कांद्याला किती पात आहे बघा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 ते फुटीवर चालला कांदा आहे का नाही? फूट चालू आहे बघा. ठीक आहे. फकडी झाली. फकडी आताच 22 पातीवर कांदा आहे. 22 पत्ते आले म्हणजे भरपूर झाले. पाणी थोडा कसं करायचं ते बी कळलं. बंद करावं तर लय महागचा बी माल लय आहे. ठीक आहे, ही महागच आहे. त्याला पाण्याची गरज आहे. म्हणून बघा मी आता मी सरी तयार केलोय. मग एक 25 किलो कांदा घेऊन येतो यार्डातनं जाऊन, तेवढ्या बुडके लावून घेतो. तेवढ्या पुरतं मी पाणी स्टॉक ठेवलंय. म्हणजे 2-2.5 महिने तेवढ्याला पाणी देतो. कांद्याचं तरी कमीत कमी बी आपलं स्वतःच असावं मला वाटायला. मी तसं आता 3-4 वर्ष आहे माझं. ठेव आता ह्याला काय अडचण आहे? काहीच नाही. म्हणजे जी बी चांगलं आहे ती कांदा बरोबर आहे. झालंय. बघा हे सगळं बघा हे एवढंच राऊंड झालंय. आणि जिथं बियामध्ये फरक बसलाय तिथला कांदा बारीकच आहे. अहो ही सुद्धा मिक्सिंग करायला ती म्हणजे बियातच भेळ मिसळ झाले. बियामध्ये बिया मिसळायचं. ते लवकर सुधरत नाही, कशात चुकतं काय ते कळत नाही. आणि ती कधी अंगलोट घेत नाही. तुमच्या रानातच काय तर गोळ असेल, तुम्ही काय दुसरंच केलंय, तुमचं ते रानच बरोबर नाही, माती परीक्षण केलं का, तिसरेच कारण सांगत बसते. तुझंच बी आहे ना सगळं, मग त्याच्यात तुझ्यात काय चांगला कांदा आणि काय खराब आहे. तसंच आहे. आता व्हेरिएशन माझ्यात बघितलं किती आहे. नाही तुमच्यात नाही. म्हणजे मला ह्या वर्षी असं वाटायला पेरलेलं परवडतं. बघा आता मी जर ह्या वर्षी माल निघाला तेवढा मी तेवढा दरवर्षी 200 पाकिट काढतोय. बरे 200 नाही तिथं 150 पण निघू द्या. 150 बी निघाले तर मी पेरणारच. कारण 50 पाकिट कमी निघू द्या. पाणी द्यायचं वाचलं, 2 दारोळी उभा करायला सरी सोली. पुन्हा लावणीचा खर्च, पुन्हा खुरपणाचा खर्च, 1 खुरपण वाचतंय. मी आता पुढचा कांदा सरळ मल्चिंगवर करायचा विचार करा. मल्चिंगवर करा, ती नको असते. डबल लाईन टाकायची, मल्चिंग करायचं, खुरपण वाचतंय, पाणी वाचतंय, दारोळे वाचते. दारे धरायचं टेन्शन आहे. आता ह्याला दारे धरूनच उभारूनच करावं लागतं ना. ड्युटीला जायचं आम्हाला. कांद्याला 1 नंबर असं मला तर वाटायला लागलं मल्चिंग. ती तसंच करा. ती आपली आहे ती राहणं तणाची. तरी येते किती नाही म्हणते एका वाटवडीत तरी येते एवढं मोठं आरामशीर येते. बाकी सगळे पडत आहेत मला बाजू. इकडे मागं पडत जनावर. ती सगळं बी उडून येते इकडे वाऱ्यानं पावसानं. हे रोप टाकलेलं होतं रोपाच्या रानात केलं नंतर. नाही हाय असं रोपच ठेवून दिलं. 6 किलो पडले एवढं. तिथे अर्धा एकर आहे. पहिल्यांदाच की म्हणजे वाटतच नव्हतं काय येईल म्हणून. 10 गुंठा
आमच्या बरोबर जातं की ती पण भरून ठेवलं का त्याला बारीक चालू ठेवायची ती बरोबर मिळते सगळं त्याला सेटिंग करून सोडायचं मी वेंचुरस सोडलं वेंचुरस सोडलं. आडनाव काय मामा तुमचं? क्षीरसागर. क्षीरसागर मामाच्या इथं गोट फार्मवर आलेलो आहे आपण. त्यांचं हे बघा आहे कडबी कुट्टीचं मशीन यंत्र हे त्यांचं मोठं गोटा फार्म आहे गायांचं वगैरे. हे कडबा कुट्टीचं हे सगळे चाऱ्याचे नियोजन आहे. त्यांनी असं म्हणतात की आपण शेतीची औषधं भरपूर प्रमाणात सेंद्रिय पद्धतीनेच करतो यूज. 40 प्रकारचे 40 ह्यांचं आपण बोर्ड पण दाखवणार आहे. त्यांचे गोट गायांसाठी बनवलेले तबेला आहे बघा हे बघा एक एवढं भलं मोठं आहे यांचा व्यवसाय. त्यांनी स्वतः करतात इथं सगळं. यांचं राहायची सोय आहे यांचं सगळं इन्स्ट्रुमेंट इथंच आहे बघा दिसतंय तुम्हाला हे सगळं. हे आपलं नान्नज बार्शी सोलापूर हायवे रोडवर येते बघा ह्यांचं गोट फार्म. हे पुढं यांनी सेंद्रिय प्रकारे कसं काय खताचं वगैरे नियोजन करतात हे पण दिसतंय आपल्याला इथं. मी स्वतः इथं त्यांच्या प्लॉटवर आलेलो आहे. यांचं हे पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं ज्वारी केलेलं आहे बघा. त्यांचं 1 महिना 7 दिवस झाला. हां यांचं बघा यांनी स्वतः मुलाखतीत आहेत. त्यांनी सांगतात 1 महिन्यामध्ये 30 दिवसामधलं पीक आहे. आता नाही म्हणलं तरी आपल्या छातीला लागतंय. छाती परत आहे. त्यांचं नियोजन अगदी एकदम जबरदस्त आहे. यांचं गोमूत्र शेण चाऱ्याची सिस्टीम यांचं मूलमूत्र सगळं विल्हेवाट वगैरे अशा पद्धतीने लावलेलं आहे. त्यांनी अगदी इकडे डबे कॅन्ड वगैरे भरून हे मूलमूत्राचं नियोजन डब्यामध्ये करून एकदम 32 गावची लोक येते ती गोमूत्र न्यायला आसपासचे सगळे. 20 रुपये लिटरने गोमूत्र देतो. हां पंचगव्य जीवामृत 70 रुपये लिटरने देतो. बरं म्हणजे ती बनवायची सिस्टम आपण सगळ्या प्युअर म्हणजे गावरान गाई वापरतो. 100% देशी गाई. बरं देशी गाईंचा यांचा व्यवसाय आहे पूर्ण. हे किती दिवसापासून करता तुम्ही? 12 वर्ष झाली. बरं हे बाबा 12 वर्षापासून यांचं हे चालवलं आहे बिझनेस. यांनी चांगले यशोगाथा केलेले आहे. ह्यांचं तुम्हाला बोर्ड बिर्ड सगळं नंबर वगैरे दाखवणारच आहे तुम्हाला. तिकडं पलीकडं ती हेच आहे का? लिंबोळी खत. बरं बरंच मामांचा व्यवसाय इथं यांचं बोर्ड दाखवतो तुम्हाला. कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तुम्हाला मलमूत्र पाहिजे असेल तर. हे दिसतंय क्षीरसागर मामाचा गोट फार्म आहे. त्यांचं नाव आहे इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. सर्व पत्ता आहे तुम्हाला. कॉन्टॅक्ट नंबर पण मिळणार आहे याच्यावरती. हे असं आहे. हां नमस्कार क्षीरसागर मामा. नमस्कार. नमस्कार.